नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की सध्या वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाची परिस्थिती उत्तम आहे. बऱ्याच विभागात मुसळधार पाऊस झालेला आहे. आपण या ठिकाणी बघतो मोठ्या प्रमाणात वातावरण आहे. त्यामुळे मान्सूनचा ट्रप किंवा आस एका मध्य भारतावरच असल्यामुळे दक्षिण भारतातही पावसाची कमी आहे आणि उत्तर भारतातही पावसाची अजून कमी आहे. परंतु मध्य भारतावर बऱ्यापैकी पाऊस होतो आहे. मान्सूनच्या दोन्ही शाखा आता सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हे मान्सून ट्रप जशी वरती सरकेल तसा मध्य भारतावर पावसाच्या वातावरणात बदल होऊ शकतो असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील एकूण परिस्थितीवर आपलं बारकाईने लक्ष आहे. अजून देखील नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती गंभीर आहे. पूर्व विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती गंभीर आहे. त्यानंतर कोल्हापूर, साताऱ्यामध्ये, ठाण्यामध्ये पावसाची मोठी कमी आहे. हिंगोलीमध्ये 50% दरम्यान जवळपास आता पाऊस येऊन पोहोचला आहे महाराष्ट्राचा. परंतु एवढी मोठी तूट जूनमध्ये असणं हे याला एल निनो कारणीभूत आहे. एकतर मान्सूनची सुरुवात उशिरा झाली, त्यानंतर तो सातत्याने सक्रिय राहू शकला नाही, कारण दोन्ही शाखा सातत्याने ठप्प राहिल्या. त्यांची पुढची प्रगती होऊ शकली नाही. नवीन वादळी प्रणाली विकसित झाल्या नाहीत. या सर्व कारणाने भारतातील एकूण 60% पाऊस झालेला आहे, तर महाराष्ट्रात हीच आकडेवारी 50%च्या दरम्यान आहे. आपण मुंबईतल्या पावसाचं जर सध्याचा परिस्थिती बघितली तर कुलाब्याला 20% पावसाची घट आहे आणि सांताक्रूजला 23% पावसाची घट 29 जूनपर्यंत दाखवण्यात आलेली आहे. ही घट आज जर चांगला पाऊस झाला तर निघून जाऊ शकते. सरासरीच्या दरम्यान पाऊस पडू शकतो. CFS मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती दाखवलेली आहे. 29 तारखेपासून तर 6 जुलैपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण देशात महाराष्ट्रात जास्त पाऊस होईल असा या पाठीमागचा अंदाज देखील आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजेच जवळपास 6 ते 13 जुलै हा कालावधी देखील महाराष्ट्रात अतिवृष्टीचा आहे. त्यामुळे यदाकदाचित हा अंदाज जर बरोबर झाला तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असणार आहे. आपण ECMWF मॉडेलचा जर धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रात पाऊस होणार आहे का, किती प्रमाणात होणार आहे, कोणत्या भागात होणार आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं. इथं दिसते की आपल्याला कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता प्राथमिकदृष्ट्या दिसते. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने देखील पावसाची शक्यता वाढते. सुरुवातीला दक्षिणेकडून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढेल असं दिसत होतं, परंतु आता हा अंदाज बदलून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील दिशेत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे एल निनोच्या वर्षामध्ये अंदाज मोठ्या प्रमाणात बदलत आहेत आणि पावसाची तूट ही महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे सरकते हे स्पष्ट होतं आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार GFS मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये आज पावसात सुधारणा होण्याची शक्यता मध्य भारतासहित दक्षिण भारतात दाखवण्यात आलेली आहे. शिवाय कोस्टल कर्नाटक आणि केरळपासून सुरतपर्यंत पावसाचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढेल आणि एक चक्राकार स्थिती पूर्व शाखेला बळ देण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपाची. त्यामुळे 1 तारखेपासून पूर्व शाखा आणखी मजबूत होईल, पश्चिम शाखा देखील मजबूत होण्याची शक्यता आहे. एक चक्राकार स्थिती प्रभावी होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. त्यामुळे लवकरच म्हणजे 2 तारखेला पूर्व शाखा दिल्लीपर्यंत मान्सून घेऊन जाईल असं दिसते. दरम्यान महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र देखील स्पष्ट होतं आहे. या हवामान प्रणालीचा महाराष्ट्रावर मुख्यत्वे करून मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बऱ्याच विभागात होऊ शकतो असा अंदाज आहे. 4 तारखेला देखील एकापाठी एक हवामान प्रणाल्या विकसित होण्याची शक्यता. एक हवामान प्रणाली पुढे जाते नाही तर दुसरी हवामान प्रणाली विकसित होईल आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता देखील आहे.
त्यामुळे 4 तारखेला देखील महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 5 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून होत असलेल्या वातावरण निर्मितीचा प्रभाव हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात झेपेस देखील सातत्याने मोठं पावसाळी वातावरण 6 तारखेला देखील दाखवलं आहे. 7 तारखेला देखील एकापाठी एक तयार होणाऱ्या हवामान प्रणाल्या आणि त्यातून तयार होणारं पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती करेल असं दिसते. 7 तारखेचा अंदाज आहे. GFS मॉडेलने महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दरम्यानच्या काळात पावसाचं प्रमाण जास्त राहील. शिवाय निर्धारित तारीख जी आहे मान्सूनची ती संपूर्ण भारतामध्ये 8 तारखेपर्यंत मान्सून पोहोचवेल असं दिसतंय. 8 तारखेला जी काही GFS मॉडेलने तीव्र अशा प्रकारची हवामान प्रणाली विकसित होण्याचा अंदाज दिलाय, ही कोणत्या दिशेने जाते यावर पुढील पाऊसमान अवलंबून असणार आहे. बऱ्याचदा एल निनोच्या वर्षामध्ये भारताच्या भूभागावर अशा सिस्टम सक्रिय होत नाहीत, परंतु आपण बघतो की पुन्हा एकदा या भागात पावसाची उघडीप दिसते. जरी संपूर्ण भारतात मान्सून पोहोचेल तरी देखील तो फार कमकुवत असणार आहे. या भागात थोडं गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून पावसाची शक्यता वाढते. आजपासून कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा संपूर्ण विदर्भाचा भाग हा पावसाळी असण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र हा जो मधला पट्टा याला स्थानिक अशा प्रकारचं वातावरण आहे, त्यामुळे पावसाचं वातावरण महाराष्ट्रभर असणं अपेक्षित आहे. आपण परिणाम बघतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आहेच. हाही भाग पावसाळी आहे. थोडा या भागात पाऊस कमी आहे, परंतु कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. 2 तारखेला हे वातावरण जसं कोकणात आहे तसंच पूर्व विदर्भात देखील वाढण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाचं प्रमाण कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातही वाढण्याची शक्यता आहे. केवळ हा थोडा भाग या ठिकाणी बाधित होतोय. मात्र दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बऱ्याच भागात होऊ शकतो आणि मी यापूर्वीच सांगितलंय, हा आठवडा अतिशय पावसाळी आहे आणि त्यामुळे या आठवड्यामध्ये नद्यांना पूर, धरणं भरणं ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. 3 तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये याचं प्रमाण अधिक आहे. 4 तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची मोठी शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागात पावसाचा खूप जोर असणार आहे मराठवाड्यासहित. 5 तारखेला एक मोठी वादळी प्रणाली गुजरातच्या दरम्यान विकसित होईल. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणातही मुसळधार पाऊस राहील. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मोठं वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली पावसाची गरज या आठवड्यात बऱ्यापैकी कव्हर होऊ शकते. तर 6 तारखेला मग हे वातावरण पुढे असल्यामुळे केवळ घाट माथ्यावर पावसाळी परिस्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती आहे. विदर्भात तुरळक पाऊस आहे. मात्र मग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल. 7 तारखेला फिरून या प्रणालीचा थोडा प्रभाव विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, कोकणात राहण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा ही प्रणाली फिरून मराठवाडा आणि विदर्भाला मोठा पाऊस देऊ शकते. उत्तर महाराष्ट्राला पाऊस देऊ शकते. मात्र कोकणातील पाऊस कमी होईल आणि अंदाजात मोठा बदल होतोय. तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि संपूर्ण पर्जन्यछायेचा प्रदेश यामध्ये बाधित होण्याची शक्यता आहे. परंतु दरम्यान गरजेपुरता पाऊस या ठिकाणी झालेला असेल. मात्र
विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि खास करून पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा उत्तर भाग, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचं खूपच प्रमाण वाढतं आहे आणि हे सातत्याने आहे. म्हणजे अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलढाणा, जळगाव या काही भागात या वादळी प्रणालीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा 9 तारखेचा अंदाज आहे. जवळपास ही उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टी देऊन जाईल किंवा पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचा अंदाज पूर्ण बदलला आहे. ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती मॉडेल दाखवत होते, त्या ठिकाणीच अतिवृष्टी होईल असं आता वातावरण बदलत आहे आणि ज्या ठिकाणी अधिक पाऊस होईल असं वाटत होतं त्या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण कमी राहील असं चित्र बदललं आहे. जुलैचा पहिला 10 दिवसाचा पाऊस तरी संपूर्ण चित्र बदलतोय. कोकणामध्ये मात्र बऱ्याच भागात जोरदार पाऊस कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे पहिले 10 दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. 11 तारखेपासून पुढे मात्र पुन्हा पावसाचा खंड आणि पश्चिमी शाखा वीक होण्याची शक्यता आहे. आपण या मॉडेलचा सातत्याने अंदाज बघतो. अंदाज कसा बदलत गेला हे आपल्याला दिसेल. आता या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण हे विदर्भ, म्हणजे आपण या ठिकाणी असं बघतो. आता पुन्हा एकदा हे पावसाचं प्रमाण अशा पद्धतीने सरकताना दिसते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण या आठवड्यात राहील. म्हणजे साहजिकच आहे की या ठिकाणी हा दक्षिणी पट्टा सुटण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी पाऊस होणार आहे, परंतु थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील. परंतु या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तर प्रत्यक्षात पाऊस पडल्यानंतर कळेल, कारण एक वादळी प्रणाली या ठिकाणी प्रभावी राहणार आहे. त्यामुळे किती प्रमाणात पाऊस पडतो हे आपल्याला प्रत्यक्षात पडल्याशिवाय कळणार नाही, कारण हे वर्ष बेभरवशाचं आहे. झटपट या मॉडेलचा अंदाज बघूयात. आज सकाळपासूनच कोकणामध्ये जोरदार पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे. थोडं नागपूरमध्ये त्याचा प्रभाव राहील, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये. आपण बघतो दिवसभरामध्ये कोकणात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. दुपारनंतर हे उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकण्याची शक्यता आहे. अगदी विदर्भापर्यंत रात्री उशिरा त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. रात्री देखील कोकण किनारपट्टीत पाऊस वाढणं अपेक्षित आहे. 1 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा या मॉडेलचा अंदाज आहे. काही ठिकाणी झड लागू शकते. 2 तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून, म्हणजे कोकणाच्या उत्तर कोकणामध्ये खास करून पावसाचं प्रमाण वाढू शकतं. महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनच पावसाचं प्रमाण देखील वाढू शकतं. परंतु या ठिकाणी झडीचं वातावरण 3 तारखेला पश्चिम महाराष्ट्रासहित महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे कोकणातही पाऊस राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रात झडीसाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बराच काळ 3 तारखेला आहे. ते 4 तारखेलाही बराच काळ राहण्याची शक्यता आहे. एक वादळी प्रणाली उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकते वरती गुजरात, मध्य प्रदेशकडे. त्यामुळे कोकणातील पावसाळी परिस्थिती कायम राहील. मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाड्याच्या काही भागात या वादळी प्रणालीमुळे मुसळधार पावसाची शक्यता राहू शकते. कोकणात मुसळधार पाऊस राहू शकतो आणि याचा घेर मोठा असल्यामुळे महाराष्ट्रावर पावसास मदत करणारे ढग सारखे वातावरण खेचू शकतात अरबी समुद्रातून, आणि त्यामुळे आपल्याला ही प्रणाली पुन्हा एकदा महाराष्ट्रावर फिरताना बरीच मॉडेल दाखवत आहेत. जर असं झालं तर महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता राहू शकते. आपण बघतो तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम 7 तारखेपर्यंत जाणवतोय. 8 तारखेला ह्या प्रणालीचा एक मोठा प्रभाव आपल्याला अगदी विदर्भच्या सर्व भागामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. 8 तारखेनंतर पुन्हा एकदा पश्चिमी शाखा म्हणजेच कोकणातील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. ही वादळी प्रणाली 9 तारखेपर्यंत खूप तीव्र स्वरूपात विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस देऊ शकते, कारण फिरून फिरून याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये, अगदी उत्तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये होतोय. त्यामुळे 8, 9, 10 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून बऱ्यापैकी पाऊस राहू शकतो. त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण ही घटण्याची शक्यता आहे. काय काय बदल होत आहेत ते बघूयात.
आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.